नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार होतो पुण्यातील सर्वात मोठ्या मॉलला म्हणजे मिलेनियम मॉलला. मी आणि माझा मित्र दुपारी चाललो होतो स्कूटीवर मॉलला. जाता-जाता माझा चष्मा खराब झालेला होता, त्यामुळे मी तो दुरुस्तीसाठी टाकला व तो 2 तासांनी या म्हणला. आता माझा मित्र ड्रायव्हिंगला म्हणल्यावर तो विमानागतच ड्रायव्हिंग करतो. त्यामुळे तर तुम्ही बघाच आता किती तासात आम्हाला पोहोचवतो. चक्क आम्ही 15 मिनिटांमध्ये 15 नाही रे, अर्ध्या तासामध्ये मॉलला पोहोचलो. कारण की पुण्यातील ट्रॅफिक म्हटल्यावर विषय का, आता असा सिग्नल लागल्यावर तर काय असं 15 मिनिटात पोहोचणार आम्ही मित्रांनो. आता आम्हाला जाता-जाता चांदणी चौक लागला. चांदणी चौकाचा तर विषयच नाहीये, कारण की कुठून रस्ता जातो आणि कुठून येतो हेच मेळ लागत नाही नवीन माणसाला. आता आम्ही मॉलला पोहोचलो. मॉलचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही बाहेरील. गेल्या-गेल्याच ऐफेल टॉवर दिसला. ऐफेल टॉवर नाही बरं का, आपल्याकडचीच कॉपी पेस्ट आहे. माहीत नाही का आपण? या मॉलला आता मोठे-मोठाले 3 हत्ती होते. मला वाटलं चांदीचेच आहेत, घरीच घेऊन जावं. पण ते मला वाटलं मलाच घरी घेऊन जातील. मग मस्त आम्ही एक पिझ्झा ऑर्डर केला. म्हणजे दोघांनी वेगवेगळा पिझ्झा ऑर्डर केला आणि मस्त त्यावर पोटपूजा केली. आता मित्रांनी हे ऑर्डर केलं पण मला काय आवडलं नाही म्हणून मित्राला म्हणलं, "धर तुला अर्धं वापस." मग मस्त माझा पिझ्झा आणला. पिझ्झा वगैरे खाल्ला. पिझ्झाचा फोटो नको. तुम्हाला पोटपूजा पुन्हा तुम्ही म्हणता आणि तुम्ही खाता आणि मला दाखवता. त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही बरं का. नक्की भेटायला या आपल्याला आणि मॉलला सुद्धा भेटा. चला तर मग आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.